श्रीवर्धन तालुक्यातील कुडगाव या ठिकाणी माननीय नामदार आदितीताई वरदा सुनील तटकरे, मंत्री महिला आणि बालविकास महाराष्ट्र राज्य यांच्या आणि ॲडव्होकेट रामचंद्र मेंदाडकर यांच्या हस्ते फीत कापून गणेश, श्रीराम, लक्ष्मण, हनुमान मंदिर जीर्णोद्धार आणि स्थापनेचा कार्यक्रम दिनांक 31 जानेवारी रोजी सायंकाळी पार पडला। या मंदिराचा जीर्णोद्धार आणि प्राणप्रतिष्ठेचा आनंदोत्सव संपूर्ण देही आणि कुडगाव परिसरात साजरा करण्यात आलाय। मंदिराच्या आवारात रांगोळ्या काढण्यात आल्या आणि मंदिराच्या भोवती दिवे लावून संपूर्ण परिसर सजविण्यात आला। या भव्य दिव्य सुंदर मंदिराच्या उभारणीसाठी तटकरे कुटुंबाचे मोलाचे योगदान राहिले। या मंदिरासाठी खासदार सुनील तटकरे यांनी आपल्या खासदार आणि आमदार निधीतून तब्बल 55 लाखांचा निधी मंजूर करून भव्य दिव्य मंदिराचे काम पूर्ण केले आहे। तसेच मुंबई मंडळाचे सल्लागार ॲडव्होकेट रामचंद्र मेंदाडकर यांनी मंदिराच्या बांधकामासाठी 11 लाख रुपये आणि गणपती बाप्पासाठी 10 लाखांच्या किमतीचा सुवर्ण मुकुट कोळी समाजाला दिला। या मंदिराची पुनर्बांधणी होत असताना त्या ठिकाणी आम्ही काहीतरी हातभार लावावा ही मारुती रायाची इच्छा होती आणि त्यानुसार त्याच्या आशीर्वादाने त्याच्या इच्छेतून आपल्या सर्वांच्या हातून या मंदिराची पुनर्वसन वास्तू उभी राहावी हीच खऱ्या अर्थाने आमच्या आयुष्यातील समाधानकारक बाब आहे, असे महिला आणि बालविकास महाराष्ट्र राज्यमंत्री आदितीताई वरदा सुनील तटकरे यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना सांगितले आहे। या कार्यक्रमाप्रसंगी शिवसेना शिंदे गटाचे दक्षिण रायगडचे जिल्हा अध्यक्ष प्रमोद घोसाळकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह आपली उपस्थिती दर्शवली। तसेच कुडगाव कोळी समाज अध्यक्ष रमेश खरगावकर, उपाध्यक्ष देवेंद्र पाभरेकर, सरपंच प्रमिला मेंदाडकर, जगन्नाथ खारगावकर, मुंबई मंडळ इतर ग्रामस्थ मंडळाने आतोनात मेहनत घेऊन कार्यक्रमाला यशस्वीरित्या पार पाडले। या कार्यक्रमाला मुस्लिम समाज अध्यक्ष मौलाना जमीर रईस, समाजातील विविध पदाधिकारी, 13 गाव कोळी समाजाचे अध्यक्ष, महिला मंडळ, ग्रामस्थ, मुंबई मंडळ आदी मान्यवर उपस्थित होते। प्रतिनिधी सरफराज दर्जी, NTV न्यूज मराठी, रायगड।